नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मालदीव प्रकरणावरून अनेक सामाजिक माध्यमांमधून आलेल्या पोस्ट तुम्ही बघितल्या असतील आणि हा अतिशय एक चर्चेला जाणारा विषय आहे. त्यामुळे तो तातडीने घेण्याचं मी ठरवलं आणि तुमच्या समोर आलेली आहे. सुरुवात कुठून झाली मित्रांनो? खरा म्हणजे मालदीवचा कुठेही संदर्भ सुद्धा नव्हता. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपमध्ये गेलेले होते आणि लक्षद्वीपमध्ये ते काही मौज मजा करण्यासाठी गेलेले नव्हते, हे लक्षात घ्या. तिथे काही अधिकृत कामं सुद्धा होती. त्याच्यासाठी त्यांनी एक दिवस तिथे मुक्काम केला आणि त्यानंतर अ, असं दिसतंय की एक छोटासा फोटोशूट करून लक्षद्वीप हे पर्यटनासाठी आज तयार झालेलं आहे, याची ग्वाही देणारा एक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला. आणि अतिशय शांत, निसर्गरम्य असं हे स्थळ आहे आणि ते भारतीयांना आवडेल अशी त्यांनी एक आशा व्यक्त केली. बस ह्याच्या पलीकडे खरं म्हणजे काही झालेलं नव्हतं. आमच्याच देशामधला हा एक भाग लक्षद्वीप. तिथे आमचेच पंतप्रधान गेले आणि त्यांनी एक फोटोशूट केला. अर्थातच लोकांची उत्सुकता चाळवली गेली, की कुठे आहे हा भाग लक्षद्वीप आणि तिथे कसं पोहोचायचं? आणि तिथे जर का मला पर्यटनासाठी निवांत क्षण काही हवे असतील, तर मी तिथे कसा पोहोचू शकतो? तिथे काय-काय आहे? ह्याचा शोध सुरू झालेला होता. तुम्ही जर का थोडंसं मागे जाल काही वर्ष, तर तुमच्या लक्षात येईल की 2017 सालापासून मोदींनी ह्याची सुरुवात केलेली होती. आपल्याला आश्चर्य वाटतं म्हणजे त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्येच त्यांनी लक्षद्वीपकडे लक्ष दिलेलं तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलेलं होतं की हे बेट जे आहे, हे पर्यटनासाठी सुयोग्य आहे. आपल्याला माहिती आहे की टुरिझम डेव्हलपमेंट पर्यटन विकास हा एक मुद्दा मोदींनी बनवलेला आहे आणि त्यातून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. कारण पर्यटन हा एक असा व्यवसाय आहे, की ज्याच्यामधून स्थानिक रोजगार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असतो आणि त्या रोजगारासाठी फारसं स्किल्ड ज्याला आपण मनुष्यबळ म्हणतो त्याची गरज नसते. लहान-सहान, छोटी-छोटी कामं असतात. ती कामं कुठलाही मनुष्य सहज करू शकतो आणि मग तिथले जे स्थानिक गरजू लोक आहेत ते ह्याच्यामध्ये पडू शकतात आणि म्हणून पर्यटन हा एक उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी हेरलेलं होतं. पंतप्रधान होण्याच्या अगोदरपासून आणि तुम्ही पूर्ण देशभर जर का बघाल, तर अशा पद्धतीची अनेक स्थळं आज भारत सरकारने डेव्हलप केलेली आपल्याला दिसतात. त्याच्यामधलंच हे लक्षद्वीप होतं. लक्षद्वीपमध्ये अडचणी काय होत्या लक्षात घ्या. तुम्हाला आठवत असेल 1988 साली श्री राजीव गांधी पंतप्रधान होते आणि आपल्या कुटुंबासह म्हणजे इटालीमधल्या सासूरवाडीच्या नातेवाईकांसह त्यांनी तिथे एक 8 दिवसाची सहल केली. सोबत आपले मित्र-मैत्रिणी घेऊन गेलेले होते ते खुद्द अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब सुद्धा त्यात होतं असं म्हटलं जातं. तर ते तेव्हा तिथे गेले त्यावेळी त्यांना आय-एन-एस विक्रांत आणि नेव्हीच्या मदतीशिवाय तिथे 8 दिवस काढणं म्हणजे त्यांच्या रुबावानुसार अशक्य होतं हे लक्षात घ्या. पण म्हणजे सैन्याच्या मदतीशिवाय तिथे पर्यटन म्हणून आरामात ज्यांना राहायचं आहे, सुखात राहायचं आहे असे पर्यटक लक्षद्वीपमध्ये जाऊ शकत नव्हते. आता तुम्हाला ज्यावेळेला पर्यटन स्थळ म्हणून त्याचं विकास करायचा असतो, तेव्हा एक लक्षात ठेवा, की तिथे हाय एंड पर्यटक असतात. हाय एंड म्हणजे ज्यांची पैसा खर्च करण्याची क्षमता जास्त आहे. अशी माणसं जर का तिथे आली, तर अर्थातच तिथे रोजगाराच्या संधी अधिकाधिक उपलब्ध होऊ शकतात. आणि मग असं जर का करायचं असेल, तर त्याचा विकास करावा लागतो. मग ह्याच्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली होती आणि त्याचा एक आढावा घेतला गेला, की ही बेटं आहेत खरी 36 बेटं आहेत. त्याच्यामधली 11 बेटं ही निर्मनुष्य आहेत. तिथे कुणी नसतं. त्यामुळे उरलेले 25 बेटं जी आहेत, त्याच्यामध्ये एकंदरीत किती पर्यटक येऊ शकतात मुळात? म्हणजे त्याची कपॅसिटी काय आहे? क्षमता काय आहे? किती पर्यटकांना तो आकर्षित करू शकतो? ह्याचा एक आढावा घेतला गेला. त्याच्यामध्ये असं दिसलं, की एक रहिवासी जर का तिकडे आहे, स्थानिक रहिवासी, त्याच्या मागे 2.5 माणूस येऊ शकतो पर्यटनासाठी म्हणून. म्हणजेच असं झालं, की एक मनुष्य जर का तिथे राहणार असेल आणि त्याला जर का दिवसाला 100 लिटर पाणी लागणार असेल,
तर एकंदरीतच लक्षद्वीपची पाण्याची गरज ही 2.5 पटीने वाढणार आहे. म्हणजे 100 तर लागणारच आणि अधिक 250 म्हणजे 350 हा केवळ पाण्याचा पुरवठा झाला. आता त्याच्या पलीकडे अन्नधान्याचा पुरवठा आहे. ते बेट जे आहे ते जवळ-जवळ 200-300 किलोमीटर आतमध्ये आहे केरळच्या किनाऱ्यापासून. तेव्हा तिथे भाजीपाला पोहोचवायला पाहिजे. मग तुम्ही काय केवळ जहाजाने नेला जाणारा जो भाजीपाला आहे त्याच्यावरती अवलंबून राहायचं, की काय करायचं? हा एक प्रश्न होता. तो कसा डेव्हलप करायचा? रोजचं दूध नेऊन तिथे पोहोचलं पाहिजे. एकदा पर्यटक आले, की त्यांना त्यांच्या सगळ्या गरजा या नीटपणे पुरवल्या जाण्याची गरज असते. इतकंच नाही तर अ, खंडित न होणारा वीज पुरवठा पाहिजे तिथे आणि खंडित न होणारं इंटरनेट पाहिजे तिथे. ह्या सगळ्या ज्या सोयी-सुविधा आहेत, तिथे राहण्याची सोय पाहिजे, ती कशी करायची? ह्या सगळ्या गोष्टी 2017 पासून हे सगळं सुरू झालं आणि त्याच्यासाठी स्थानिक तिथले जे ॲडमिनिस्ट्रेटर होते पटेल म्हणून, त्यांनी काही आदेश काढले आणि तिथे अ, एक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आणि पर्यटकांच्या दृष्टिकोनामधून जे आवश्यक होतं असे नियम प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा सगळा इतिहास तुम्हाला आज कोणी सांगत नाहीये. परंतु पटेल यांनी जे आदेश काढले त्यासाठी, त्याला कडाडून विरोध करणारी हीच काँग्रेस होती. हेच यूपीएचे सगळे डी पासून सगळे लोक होते. पिनराई केरळचे ह्यांनी सगळ्यांनी त्याला विरोध केलेला होता. लक्षद्वीप एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यामध्ये ह्या लोकांनी चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती. राज्यांनी तर नाहीच नाही. काँग्रेसने देखील त्याची पाठिंबा दिला नाही या सगळ्या गोष्टीला. आज तिथे जेव्हा पर्यटनाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यावेळी त्याचं श्रेय जर का मोदींनी घेतलं, तर तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? हा प्रश्न आहे. तुम्ही योग्य वेळी सरकारला साथ दिली नाही. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी मोदी तिथे गेलेले होते. त्यांनी अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं. त्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर लाईन्स ज्या टाकल्या गेल्या, त्याचं उद्घाटन. आता ह्याचा संबंध अर्थातच चांगल्या इंटरनेटशी आहे. तिथे सोलार पॉवरसाठी त्यांनी प्रयत्न केले. पाणी पुरवठा नीट व्हावा लोकांना. हे सगळे जे प्रकल्प आहेत, ह्याच्या उद्घाटनासाठी मोदी तिथे गेलेले होते. आणि ते उद्घाटन करताना त्यांनी सिग्नल काय दिलेला आहे, की हो लक्षद्वीप आता पर्यटनासाठी सुसज्ज झालेला आहे. एक लक्षात घ्या, की आज सुद्धा खूप मोठ्या-मोठ्या हॉटेलच्या चेन्स आहेत. तिथे रिसॉर्ट्स बांधणं किंवा खोल्या बांधणं, मोठाली हॉटेल्स बांधणं याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. ते सगळे अजून तयार झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स होत राहतील. परंतु आज देखील काही प्रमाणामध्ये पर्यटकांनी तिथे जायचं ठरवलं, तर हे अतिशय एक सुयोग्य ठिकाण आहे. हे निर्देशित करणारा मोदींचा तो व्हिडिओ होता आणि लोकांची उत्सुकता अर्थातच ताणली गेली. आपल्याला माहिती आहे, की मोदी हे सोशल मीडियामधले सर्वात मोठे इन्फ्लुएन्सर आज आहेत. आणि इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? तर ते म्हणतात त्याचा प्रभाव जनतेवरती पडतो. त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांना त्यांचं रोज वाचणारे आहेत, त्या सगळ्यांना मोदी काय करतात ह्याच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ह्या सगळ्यामध्ये मालदीवचा संबंध काय आला मित्रांनो मला सांगा? कोणी जोडला मालदीवचा संबंध ह्याच्याशी? मालदीवचा संबंध जोडला तो मालदीवच्याच मिनिस्टर्सनी. त्यांच्याच मंत्र्यांनी 3 मंत्री असे होते, की त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये मोदींवरती टीका केली. मोदींना एकाने विदूषक म्हटलं. धिस क्लाउन. मोदी काय विदूषक आहेत? भारताचे उपकार विसरला मालदीव इतक्यामध्ये? अत्यंत नालायक अशी ही माणसं, 3 माणसं त्यांनी अतिशय वाईट शब्दामध्ये भारताची निर्भत्सना करण्याचा प्रयत्न केला आणि कशासाठी? तुम्ही तुमचं पर्यटन करा. तुम्ही तुमचे पर्यटक आणा शोधून, आकर्षित करा त्यांना. तुमचा आणि लक्षद्वीपचा संबंध काय याच्याशी? आणि मग प्रश्न येतो, की ही 3 ज्यावेळेला विधानं आली, त्याच्यानंतर संतापलेल्या भारतीयांनी धडाधड आपली जी बुकिंग्स केलेली होती मालदीवमधली, ती कॅन्सल करून टाकली, रद्द करून टाकली. आणि मग त्याचा प्रचंड मोठा धक्का मालदीवला बसला. ज्यावेळेला मी असं वाचलं, की इज माय ट्रिप नावाची काही वेबसाईट आहे. त्यांनी तर आता मालदीवची बुकिंग्ज घेण्याचंच थांबवून टाकलेलं आहे. कारण त्यांना कळत नाहीये, बुकिंग करतील लोक आणि दुसऱ्या दिवशी ह्या लाटेमध्ये जर का कॅन्सलेशन्स व्हायला लागली,
तर मग त्यांना त्याचा भूदंड पडतो आणि म्हणून त्यांनी तर बुकिंगच थांबवून टाकलेली आहे. अशी जी अवस्था आलेली आहे, ह्या सगळ्याची पार्श्वभूमी काय आहे? याची तुम्हाला उत्सुकता असणार आहे नक्की. आता तुम्ही लक्षात घ्या, की 4 जानेवारीला मोदींनी तो व्हिडिओ टाकला आणि आपलं ट्वीट टाकलं आणि लक्षद्वीपमध्ये तुम्ही कसे अतिशय छान प्रकारे पर्यटन लक्षद्वीप म्हणजे माझ्या लहानपणी आम्ही त्याला लक्षद्वीप नाव होतं, पण आम्ही त्याला झटकन बोलताना लक्षद्वीप म्हणायचो. लक्षद्वीप, मालदीव आणि निकोय असं काहीतरी एक बेट होतं. तर मिनिकॉय त्याचा संदर्भ आमच्याकडे नेहमी येत असायचा. तर सांगायचा हेतू हा, की या लक्षद्वीपमध्ये पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत हे मोदींनी दाखवून दिल्यानंतर भारतीय म्हणाले, की आम्ही कशाला आता परदेशी चलन खर्च करू? आम्ही आमच्या देशात जाऊ. इतका सुंदर जर का किनारा आमच्याकडे आहे, तर आम्हाला बीचवरती जाण्यासाठी मालदीवमध्ये जाण्याची गरज नाही. हा झाला पुढच्या पर्यटनाचा व्यवसाय. परंतु तुम्ही एकदा डिवचलत म्हटल्यानंतर आज भारतीय लोक शांतपणे बसत नाहीत. तर हे सगळं कसं झालं लक्षात घ्या. 4 जानेवारीला मोदींचं ट्वीट आलं आणि बातमी अशी आलेली आहे, की 4 जानेवारीच्या रात्री म्हणजे अमेरिकेची कदाचित सकाळ असेल, तेव्हा ब्लिंकेन साहेबांनी मालदीवच्या अध्यक्षांना फोन केला. तिथल्या परराष्ट्र मंत्र्याला फोन केला, अध्यक्षांना नव्हे. हा फोन काय होता आणि कशासाठी होता? अमेरिकेला हा चोंबडेपणा करायला कोणी सांगितलं? त्याच्यानंतर ही ट्वीट्स आली का? हा एक संशोधनाचा विषय आता बनलेला आहे. म्हणजे चावी मारली कोणी? हा खरा प्रश्न आहे. मी तो प्रश्न आधी विचारलेला होता, परंतु आता इथे शंकेला वाव आहे मित्रांनो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की सप्टेंबरमध्ये ज्यावेळेला मालदीवमध्ये निवडणुका झाल्या आणि नवे अध्यक्ष निवडून आले, मुईझ म्हणून. त्याच्या आधीचे सोली जे होते ते भारताचे मित्र होते. परंतु मुईझ यांनी पहिल्यापासून एक भूमिका घेतली आणि भारत हटाव अशीच एक ते टी-शर्ट घालून फिरायचे. अ, त्यांची भूमिका काय राहणार आहे आणि त्यांचं चीनशी चुंबाचुंबी होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होत्या. तेव्हा मालदीवला भारतापासून दूर नेण्याचा जो कट आहे, तो कट किती खोलवर गेलेला आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे. आता तुम्हाला एक धक्का बसेल, की भारतीय कुठच्याही माणसाला जर का विचारलत तुम्ही, की काश्मीर तुम्हाला कशाला पाहिजे? तर चीड येऊन तुम्हाला एकच कानफटात वाजवायची वाटेल त्या माणसाला. "अरे तुला इतिहास माहिती नाही, काश्मीर आमचा आहे. तिथे आमचा राजा होता. त्यांनी अ, ते विलिनीकरणाचं करारावरती स्वाक्षरी केली. त्यातून तो पूर्ण प्रदेश त्या राजाच्या हाताखाली जो होता, तो भारताकडे यायला पाहिजे होता. आम्हाला खरा तो मिळालेला नाहीये, म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. काश्मीर हा आमच्या अभिमानाचा शिरोबिंदू आहे." असं जर का असेल, तर एखाद्याने असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जशी चीड येते ना, तशी मित्रांनो खरं सांगायचं झालं तर चीड मालदीववाल्यांना येते आणि कशासाठी येते तुम्हाला ऐकून धक्का बसेल. साधारणपणे 16व्या शतकामध्ये मालदीवमध्ये पोर्तुगीज शिरलेले होते आणि त्या पोर्तुगीजांचा अंमल जो आहे, तो झुगारून देण्यासाठी मालदीवच्या मंडळी ही लक्षद्वीपच्या मंडळींच्या मदतीला धावून गेलेली होती. आणि तेव्हापासून मालदीवच्या लोकांचं म्हणणं असं आहे, की हे लक्षद्वीप जे आहे, हे आमच्या मालकीचं आहे. आमच्या मालकीचं आहे. आणि ते असं म्हणतायत आता, की जसा तुम्ही काश्मीर पाकिस्तानपासून हिरावून घेतलात, तसाच लक्षद्वीप पण आमच्यापासून हिरावून घेतलेला आहे. लक्षद्वीप हे खरं म्हणजे स्वतंत्र व्हायला पाहिजे होतं किंवा पाकिस्तानला मिळायला पाहिजे होतं. परंतु पटेलांनी घाईनी तिथे अ, हालचाली केल्या आणि लक्षद्वीप स्वतःच्या हातामध्ये घेतलं. लक्षात घ्या मित्रांनो, केवळ 2-250 किलोमीटरवरती केरळपासून असा पाकिस्तान येऊन बसला असता, तर आपल्यासाठी केवढा मोठा सुरक्षेचा धोका तिकडे निर्माण झाला असता. परंतु ती एक आपदा टळली असं आपण म्हणू शकतो. परंतु आज ह्या ज्या भावना आहेत, ह्या पुन्हा चेतावल्या जात आहेत. मालदीवमध्ये ह्या 3 मिनिस्टर्सनी जे काही ट्वीट्स केली, ती अशीच केलेली नाहीयेत. त्यांना वर्षानुवर्ष हे सगळं पढवलं गेलेलं आहे आणि त्यातून निघालेली ही जी चीड आहे, तिथे भारत विरोधी द्वेषाचे एक गठ्ठा मी सांगितलं तुम्हाला मोईज यांनी निवडणूक प्रचारामध्येच भारताच्या विरोधामधले मुद्दे मांडलेले होते. आणि त्या ते मांडून सुद्धा ते जिंकून आले.
ह्याचा अर्थ असा की तिथल्या जनतेमध्ये कुठे ना कुठेतरी हे जे मुद्दे आहेत ते त्यांच्या मनामध्ये उचंबळत असतात. आणि मग अशा ठिकाणी भारतीयांनी खरोखर जावं का? तुमचा जीव तरी धोक्यात सुरक्षित राहणार का? हा प्रश्न आहे. लोकांनी कॅन्सलेशन उगाच नाही केली. आणि मालदीव आता कशाला बोंबलतो आहे, की त्या देशाचा जवळ-जवळ 40% वेगवेगळे पर्सेंटेजेस मी ऐकली, त्याच्यामुळे मी ठामपणे आज सांगत नाहीये. परंतु त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा एक खूप मोठा हिस्सा जो आहे, तो पर्यटनामधून येतो. आणि पर्यटनामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रवासी जे आहेत, ते भारतातून तिकडे जातात. आता तुम्ही कल्पना करा, की भारतामधले पर्यटक तिकडे जायचे थांबले, तर मग ह्या मालदीवचं जे उत्पन्न आहे पर्यटनापासून मिळणारं, त्याच्यामध्ये खूप मोठी घट होणार आहे. आणि ती घट झाली, की त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्यांचं, त्याला हात लागणार आहे. आता एक तुम्हाला छोटीशी कंपॅरिझन सांगते. मालदीवमध्ये असं म्हणतात, की हाय एंड पर्यटन मी जे म्हटलं ना, तशा पद्धतीचं पर्यटन आहे. मालदीवमध्ये थोडाफार खिशामध्ये पैसा खुळखुळणारा जो माणूस आहे, तो माणूस तिकडे जाऊ शकतो. सर्वसाधारण पर्यटक तिकडे जात नाहीत, कारण तिथे खर्चिक आहे खूप. मग असा जो पर्यटक आहे, तो तिथे येण्याचा जर का थांबला, तर त्यांचं उत्पन्न कमी होईल. आजच्या घडीला असं म्हणतात, की दर डोई त्यांचं उत्पन्न जे आहे, ते जवळ-जवळ $10,000 आहे. भारताच्या कितीतरी पट आहे. हे केवळ पर्यटनावर बांधलं गेलेलं आहे. हेही लक्षात घ्या. आणि मग असं जे आहे ते जर का तुम्ही हाय एंड पर्यटन जे आहे, ते लक्षद्वीपकडे वळवलं, तर केवळ भारतीय पर्यटक नाही जाणार आहेत तिकडे. संपूर्ण जगामधलं पर्यटन जे आहे, ते लक्षद्वीपकडे खेचलं जाऊ शकतं. कारण मोदींना फॉलो करणारे केवळ भारतामध्ये नाहीयेत. मोदींना सोशल मीडियामध्ये फॉलो करणारे संपूर्ण जगभर पसरलेले आहेत. आणि हे सगळे पर्यटक जर का लक्षद्वीपकडे आले, तर मालदीवला एक मोठा आर्थिक तडाखा लागणार आहे. हे जे 3 मिनिस्टर मी म्हटलं आणि त्यांनी ट्वीट केली, ही ट्वीट्स जी आहेत ती ब्लिंकेन यांच्या फोन नंतर आली असावी, अशा शंकेला वाव आहे मित्रांनो. आणि जर का तसं झालं असेल, तर सरकारच्या आशीर्वादानेच ही ट्वीट्स त्यांनी तिकडे टाकली होती, असं आपण बिनदिक्कत म्हणू शकतो. आता या मिनिस्टर्सना सस्पेंड केलेलं आहे, हे प्रेसिडेंटनी त्यांच्या जाहीर केलंय. आणि त्यांनी जे लिहिलं आहे ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत. त्याच्यामध्ये सरकारचा काही संबंध नाही असं सोळभोगपणे बोललं जात आहे. त्यांनी तिथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवायचा कसा? हा प्रश्न आहे. कारण ह्याच मुईझ यांनी, अध्यक्ष मुईझ यांनी आल्यानंतर भारताने आपले सैन्य तिथून काढून घ्यावं म्हणून लकडा लावलेला होता. आता हा सुद्धा जो पॉइंट आहे, मुद्दा आहे, तो कसा प्रचाराचा मुद्दा आहे हे लक्षात घ्या. भारताचं प्रत्यक्ष सैन्य तिकडे नाही. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही उणेपुणे 70-80 लोक आहेत, ते तिथे काम करतात, पण ते इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांच्या हातात कुठलीही शस्त्र नाहीत. त्यांच्या हातामध्ये मालदीवचं जे सैन्य आहे, त्याचे डिसिजन घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. अशा लोकांना तुम्ही टार्गेट करताय, लक्ष्य करताय आणि त्यांना परत पाठवताय. मोदींनी त्या सगळ्यांना परत बोलावलेलं. कोणी तिथे राहणार नाहीये. आणि मग हाच मालदीव आहे, की जे मेडिकल टुरिझमसाठी भारताकडे येतात आणि ह्यांच्याकडे फॅसिलिटीज नाहीत. 10,000 11,000 राष्ट्रीय उत्पन्नाचा उपयोग काय? तुम्ही जर का तुमचे हॉस्पिटल बांधू शकणार नसाल आणि तुमच्या जनतेसाठी जर का वैद्यकीय सुविधा देऊ शकणार नसाल, त्याच्यासाठी तुम्ही बघताय कोणाकडे? तर भारताकडे बघताय. अनेक वेळेला भारताने यांना मदत केली. जशी श्रीलंकेला केली तशी यांना केलेली आहे मदत. पण त्याचे उपकार ते जाणत नाहीत. तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे. बहुसंख्य जनता मालदीवमध्ये कुठली आहे, हे सांगायची गरज नाही. लक्षद्वीपमध्ये पण परिस्थिती तीच आहे. परंतु ते लोक बदलू शकतात. ते आज भारतामध्ये आहेत. आणि म्हणून लक्षद्वीपचा विकास जो आहे, तो मालदीवच्या पोटामध्ये दुखतोय. एका बाजूनी म्हणायचं, की हा आमचा काश्मीर आहे आणि तो आमच्याकडे आला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूनी त्यांचा विकास होत असेल, तर त्याच्यात अडथळा निर्माण करायचा. ही मनोवृत्ती जी आहे, ती अत्यंत घातक आहे. पण एकच गोष्ट आहे, की मोदींची जी लोकप्रियता आहे, ती इतकी जबरदस्त आहे, की हे लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्या उंचीला. अमेरिकेने कितीही कारवाया केल्या, तरी देखील हे काही होणार नाही. रविवारी
मालदीवचे अध्यक्ष हे बीजिंगच्या भेटीला गेलेले आहेत आणि ती एक ठरवलेली भेट होती, म्हणजे पूर्वनियोजित भेट होती. त्याच्या अगोदर ब्लिंकेन साहेबांनी जर का या मुईज साहेबांना अमेरिकेला तिथे तळ बांधू द्या म्हणून जर का विनंती केली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही शिखराकडे चाल करत असता, त्यावेळेला भारतासाठी सर्व बाजूनी शत्रू तयार होतात. अमेरिका तुमची मित्र राहणार आहे, ना रशिया राहणार आहे, ना चीन राहणार आहे. कारण तुम्ही वाटचाल कुठल्या दिशेने करताय हे लक्षात घ्या. ही जी वाटचाल असते, ही स्पर्धा असते, त्याच्यामध्ये खोडे घालायला प्रत्येक जण उत्सुक असणार आहे. त्या दिएगो गार्शियामध्ये स्वतःचा तळ बांधून अमेरिका शांत बसणार नाही. त्यांना आज मालदीवमध्ये तळ पाहिजे. बघूया काय होतंय ते. मालदीव चीनकडे झुकणार आहे का अमेरिकेकडे झुकणार आहे? का लक्ष ताळ्यावर येऊन, भानावरती येऊन भारताशी संबंध बिघडू नयेत म्हणून प्रयत्न करणार आहेत. हेही बघायला पाहिजे. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी जाऊन तिथे स्पष्टीकरणही दिलेलं आहे, की आमच्या सरकारचा हे हेतू नाही म्हणून. भारत सरकारकडून या विषयावरती काहीही वाच्यता झालेली नाहीये. हे प्रकरण सगळं केवळ आणि केवळ सोशल मीडियामधून नागरिकांनी लढवलेला हा प्रश्न आहे. लक्षात घ्या. तुमची ताकद केवढी मोठी आहे बघा. ताकद एवढी मोठी आहे, तो आवाज इथपर्यंत पोहोचलेला आहे, की एका सरकारला तुम्ही नमवू शकता. हीच परिस्थिती आपण कतारबाबत बघितली. कतारपेक्षा मालदीव तर असा टिचभर देश आहे. जर कतार 2 पावलं मागे आला, तर मालदीव का नाही येणार? बोलण्याआधी समजायला पाहिजे मित्रांनो, आपली ताकद काय आहे ह्याचा अंदाज घेतला नाही लोकांनी, तर ही अवस्था येत असते. असो, हे मालदीव प्रकरण जे आहे, ते इथेच थांबणार नाहीये. त्याचे अनेक कंगोरे असतात आणि कशा पद्धतीने हे सगळं दिशा काय आहे ती आपल्याला कळणार आहे. मोदी केवळ तिकडे गेले आणि एक व्हिडिओ त्यांनी काढला आणि त्यातून केवढ्या मोठ्या भूराजकीय हालचाली आणि कशा त्या गुंडाळल्या जातायत, हे महत्वाचं आहे. ह्याचाच अर्थ असा, की अजेंडा तुम्ही ठरवताय आणि लोक रिएक्ट होतायत. ही परिस्थिती असते. जो नेता असतो, तो ॲक्शन घेतो, तो कारवाई करतो आणि उरलेले लोक प्रतिक्रिया देतात. 17 साली मोदींनी ठरवलं इथे पर्यटन वाढवायचं. प्रतिक्रिया दिली कोणी? काँग्रेसने दिली. प्रतिक्रिया दिली कोणी? पिनारायच्या सरकारने दिली आणि डी-एम-केनी दिली. तेव्हा हे प्रतिक्रियावादी रिएक्शनरी फोर्सेस म्हणून ज्याला ते हिणवत होते ना, त्यांचं रूपांतर स्वतःच त्याच्यामध्ये आज झालेलं आहे. कारण दिशा ठरवणारे मोदी आहेत. एक वेळ इंदिरा गांधी अशा दिशा ठरवत होत्या आणि विरोधी पक्ष रिएक्ट व्हायचे, प्रतिसाद द्यायचे. अशी परिस्थिती होती. ती परिस्थिती आज मोदींनी पालटवलेली दिसते. केवळ भारतीय राजकारणामध्ये नाही, तर जागतिक राजकारणामध्ये आज मोदी बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला प्रतिसाद देणं, हे अनेक देशांनी आपलं कर्तव्य बनवलेलं दिसतंय. धन्यवाद मित्रांनो. लक्षद्वीपवरचा हा एक अनोखा व्हिडिओ आहे. ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही याची मला खात्री आहे. तर एक काम करा तुम्ही, तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिचितांपर्यंत ही लिंक जरूर पाठवा, शेअर करा. ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इतरांनाही विनंती करा, की ह्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही घ्या म्हणून. अशीच माहिती सतत तुमच्यापर्यंत घेऊन आणि त्याचा या सगळ्या घटनाक्रमाचा उलगडा घेऊन मी अनेक विषय हँडल करते, हाताळते ह्याच्यामध्ये. तेव्हा ह्या चॅनेलला तुमचा पाठिंबा जरूर असावा, सहभाग असावा. धन्यवाद.